जय बाळूमामा भक्तांनो, बाळूमामाच्या जीवनातील प्रसंग. मामांच्या पापण्याचे सामर्थ्य. नेंदाळचे विठू पाटील कापशी भागात मामांच्या सहवासात वारंवार असत. मामांच्या कडील कन्या त्यांना आवडत नसत. इतर चांगली चवदार जिन्नस ते मागून घेत. मामांनी सांगितलेली कामं ते चांगली करत. मामांचे ते उत्तम सहकार्य होते. ते मामांशी अगदी स्पष्टपणे व सडेतोड बोलत. कापशी भागातील एक तरुण मुलगी वागण्यात व्यवस्थित नव्हती. ती देखणी होती. आई वडील वारले होते. तिला भावंडही नव्हता. त्यामुळे तिच्या आयुष्याची मात्र होण्याची लक्षणे दिसत होती. म्हणून मामांनी विचार करून एक योग्य स्थळ पाहून तिला रीतसर प्रपंचाला लावलं होतं. तिचं चांगलं चाललेलं होतं. तिला 2-3 मुलंही झाली. तिच्या लग्नानंतर सुमारे 5 वर्षानंतरची घटना. बाळूमामा विठू पाटील मामांना म्हणाले, "ए मामा, तू ज्या मुलीचं कल्याण केलंस, प्रपंचाला लावलंस, तीच चाललेली आहे बघ. ती तुझ्याकडे नमस्कार करण्यासही आली नाही. एवढंच नव्हे तर तिनं तुझ्याकडे डोकूनही पाहिलं नाही. डोक्याला लाल रेशमी रुमाल बांधून नालायक माणसांना पावणार असा तू देव आहेस. जगात पुण्यवंत भले भले बसलेत, पण त्यांच्याकडे डोळा उघडूनही न पाहणार असा तू आहे." त्यावेळी मामा चिलीम ओढत बसलं होतं. धूर सोडताना मामांनी विठू पाटलांकडे पाहून त्यांना प्रत्युत्तर म्हणून डोळ्याची एक भुवई व पापणी किंचित उडवली. तोच इकडं बांधावरून जाणारी ती बाई घसरून अकस्मात भाताच्या कचऱ्यात शेतात कोसळली. तिला बरेच खरचटले. अनपेक्षितपणे पडल्यामुळे ती घाबरली. नंतर उठून उभी राहिली. तिने इकडे तिकडे पाहिले तेव्हा तिला बाळूमामा दिसले. ती झपाझप चालत मामांजवळ आली. दूरवरून नमस्कार केला. मामांना दूरूनच नमस्कार करण्याची पद्धत होती व निघून गेली. विठू पाटलांना मामांनी आपली सत्ता दाखवली हे लक्षात आलं. मग ती मामांना म्हणाले, वा देव असावा तर असा, रोखठोक अनुभव देणारा." असंच व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.